विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. साधूची विचित्र इच्छा. एकदा एका जंगलाच्या काठावर एक वृद्ध साधू राहत होता. त्याचे जीवन अतिशय साधे होते. ना संपत्तीची इच्छा ना प्रसिद्धीची. तो रोज ध्यान, जप आणि लोकांना चांगले विचार देण्यात आपला वेळ घालवत असे. एके दिवशी तो जवळच्या गावातून आपल्या झोपडीत परतत होता. बाजारातून जात असताना त्याची नजर एका फळ विक्रेत्याच्या दुकानावर पडली. दुकानात मोठमोठे रसाळ आणि ताजे खजूर रचून ठेवले होते. साधूने आयुष्यात अनेक मोह जिंकले होते, पण त्या दिवशी त्या खजुरांनी त्याच्या मनात एक छोटीशी इच्छा निर्माण केली. अरे वा, हे खजूर खायला मिळाले तर किती छान होईल, त्याच्या मनात विचार आला. पण त्याच्याकडे एकही नाणे नव्हते. त्यामुळे तो तिथून पुढे निघून गेला. झोपडीत पोहोचल्यानंतरही त्याच्या मनातून खजुरांचा विचार जात नव्हता. ध्यान करताना खजूर दिसत होते. डोळे मिटले तरी खजूर दिसत होते. रात्री झोप लागली तरी स्वप्नात खजूरच दिसत होते. सकाळी उठल्यावर त्याने स्वतःशी म्हटले, हे काय, एका छोट्याशा खजुराने माझ्या मनाची शांती हिरावून घेतली. मग त्याने ठरवले की पैसे कमावून खजूर विकत घ्यायचे. तो जंगलात गेला. दिवसभर सुकलेल्या लाकडाच्या फांद्या गोळा केल्या. त्यांचे मोठे गाठोडे बांधले आणि खांद्यावर घेऊन बाजाराकडे चालू लागला. रस्ता लांब होता. गाठोडे जड होते. थोडे अंतर चालल्यावर तो थकला. पुन्हा थोडे चालला, पुन्हा थांबला. असं करत करत अखेर तो बाजारात पोहोचला. त्याने लाकडे विकली आणि मिळालेल्या पैशाने भरपूर खजूर विकत घेतले. खजुरांची पिशवी हातात घेऊन तो आनंदाने झोपडीकडे निघाला. परंतु वाटेत अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. आज खजूर खाण्याची इच्छा झाली आहे. उद्या कदाचित नवीन कपड्यांची इच्छा होईल. परवा मोठ्या घराची, त्यानंतर संपत्तीची, मग मान सन्मानाची, आणि अशा इच्छा वाढतच जातील. तो थांबला. त्याने खजुराच्या पिशवीकडे पाहिले. नंतर स्वतःशी म्हणाला, मी साधू आहे की इच्छांचा गुलाम. क्षणभरापूर्वी त्या खजुरांसाठी त्याने इतकी मेहनत घेतली होती. त्याच खजुरांचे आता त्याला ओझे वाटू लागले. तेवढ्यात त्याला समोरून एक गरीब वृद्ध माणूस येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर भूक स्पष्ट दिसत होती. साधूने त्याला हाक मारली, भाऊ, हे खजूर घे. वृद्धाने आश्चर्याने विचारले, सगळे मला? साधू हसला, हो, मला आज एक मोठा धडा मिळाला आहे. वृद्धाने आनंदाने खजूर घेतले आणि साधूच्या मनावरचे ओझे एका क्षणात हलके झाले. त्या दिवशी त्याला समजले की माणसाला दुःख वस्तूंमुळे होत नाही, तर त्या वस्तूंवरील आसक्तीमुळे होते. जो इच्छांवर राज्य करतो तो खरा राजा असतो, आणि जो इच्छांचा गुलाम बनतो तो किती श्रीमंत असला तरी गरीबच राहतो. बोध, इच्छा असणे चुकीचे नाही, पण इच्छांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली तर मनशांती हरवते. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. विसरू नका. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस जरूर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.